मित्रांनो, तुम्ही कधी मोबाईल टॉवर चोरीला गेल्याची घटना ऐकली आहे, पाहिली आहे, वाचली आहे का? मोबाईल चोरीला जातो, पर्स चोरीला जाते, पाकीट चोरीला जातं, दागिने चोरीला जातात, पैसे चोरीला जातात. नाही, नाही त्या वस्तू चोरीला जातात, चोरटे डल्ला मारतात, संपूर्ण गल्ला साफ करतात. परंतु मोबाईलचा टॉवर कधी चोरीला जाऊ शकतो का? तर आपल्या येथे काहीही अशक्य नाही. मित्रांनो, बिहार जिल्ह्यातील बक्सर हा जो बिहार राज्यातील बक्सर हा जो भाग आहे, तेथील दुमराव या गावात 40 मीटर उंच असा मोबाईल टॉवर एका रात्रीत गायब झालेला आहे. आणि हा मोबाईल टॉवर गायब झाल्यापासून गावकऱ्यांना आश्चर्य वाटत आहे आणि ही असामान्य घटना कशी घडली याबद्दल त्यांच्या मनात नाना प्रकारच्या शंका कुशंकांनी त्यांना घेरलेला आहे. मित्रांनो, हा जो टॉवर जमिनीवर पाय रोवून उभा होता आणि त्याचा उंच असा जाणारा सुळका आकाशाला भेदण्याचा प्रयत्न करत होता. हा टॉवर 15 के व्ही एच्या डिझेल जनसेटसोबत एका रात्रीत चोरीला गेलेला आहे. मित्रांनो, हे कसं काय शक्य झालं असेल? लोक खिशातला मोबाईल ओढून नेतात, पाकीट मारतात, घराचं कुलूप तोडून, सदनिकांचं कुलूप तोडून घुसतात, कपाटातली रोख रक्कम दागिने नेतात, चोरून नेतात. सराईत गुन्हेगार हे सगळं करतात, परंतु मोबाईल टॉवर इतका उंच जमिनीमध्ये त्याचं फाउंडेशन आहे ते सगळं काढून मोबाईल टॉवरला असणारे बोल्ट किंवा नट टाईट केलेले ते सगळे काढून कसं काय शक्य आहे? मित्रांनो, हा जो टॉवर 15 के व्ही एच्या आणि इतर टेलिकॉम उपकरणांसह चोरीला गेला आहे, तो वाहून कसा नेला, तो डिसमॅन्टल त्याचा प्रत्येक भाग मोकळा कसा केला, काढला कसा, गाड्यांमध्ये लादला कसा, तो वाहून दूरवर नेला कसा, भंगारमध्ये विकला का कुणाला देऊन टाकला का त्याचं लोखंड वितळवून टाकलं, काही समजायला मार्ग नाही. मित्रांनो, GTL इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड ही जी टॉवर उभारणारी फर्म आहे, या फर्मने 2 जून 2026 रोजी या मोबाईल टॉवरच्या जागेला भेट दिली होती आणि हा मोबाईल टॉवर गेले कित्येक वर्ष तांत्रिक बिघाडामुळे कार्यरत नव्हता. त्यामुळे तो कार्यरत करायला, त्याला पुरा कार्यान्वित करायला ते लोक आले होते. परंतु त्यांना असं समजलं की हा टॉवरच जागेवरून गायब आहे आणि त्यांनी गावकऱ्यांना विचारलं, तर गावकरी म्हणले हा होता इथे पण आत्ता नाही आहे. हे काय प्रकरण आहे? सगळं गुंतागुंतीचं आहे. आणि त्याच्यानंतर हे जी GTL इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड मनोरा किंवा टॉवर उभारणारी फर्म आहे, त्या फर्मचे बैजनाथ ओझा यांनी हे जे त्यांच्या कंपनीचे म्हणजे त्या GTL फर्मचे भूमी आणि कार्यान्वयन अधिकारी आहे, त्यांनी पोलिसांकडे अधिकृतरित्या तक्रार नोंदवली, तक्रार दाखल केली. आणि त्यांनी पुढं असंही सांगितलं की हरिनाथ यादव या एका स्थानिक माणसाच्या जमिनीवर आम्ही हा टॉवर उभा केला होता आणि तो काही तांत्रिक बिघाडामुळे काम करत नव्हता आणि तो काम करत नाही आहे त्याच्यावर टेलिकम्युनिकेशन किंवा इलेक्ट्रिक करंट नाही आहे आणि तो बंद अवस्थेत आहे, याचा चोरांनी गैरफायदा घेऊन त्याला गायब केलं. आता हे जे बक्सर जिल्ह्यातील किंवा बक्सर प्रदेशातील दुमराव गाव आहे, तेथील सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर पोलस्त कुमार यांनी टॉवरच्या चोरीच्या तक्रारीची पुष्टी केलेली आहे आणि ते म्हणतात की आम्ही ह्या घटनेचा संपूर्ण सखोल तपास करत आहोत. परंतु लोकांना, समाजाला, सगळ्यांनाच या गोष्टीचं आश्चर्य वाटतंय की इतर ज्या चोऱ्या असतात, आता कोणी प्राणीसुद्धा चोरून नेतं, म्हणजे गावाकडे शेळी, मेंढी, बैल चोरून नेतात, शेतातील धान्य चोरून नेतात किंवा डाळिंबाच्या बागा चोरीला जातात, दागिने चोरीला जातात, मंगळसूत्र, सोनसाखळी हिसकावणारी लोकं आहेत. हे सगळं लोकांना माहिती आहे किंवा शेतासाठी टाकलेल्या इंजन असतील, त्यांच्या केबल असतील, तांब्याच्या, पितळेच्या वायरी त्या चोरून नेल्या जातात. बॅटरी चोरून नेल्या जातात. म्हणजे ह्या नेहमीच्या चोऱ्या लोकांना माहिती आहेत, पण संपूर्ण मोबाईल टॉवर चोरीला गेला हे ऐकून, पाहून, वाचून लोकं तोंडात बोटं घालत आहेत
आणि पोलिसांना असं वाटत आहे की हे एका संघटित लुटारूंची जी टोळी आहे त्यांचं हे मोठं असं षडयंत्र आहे आणि या षडयंत्रामध्ये त्यांनी या कामासाठी निष्णात असे कुशल कामगार तसेच जड यंत्र जड जड यंत्रसामग्री तसेच क्रेन किंवा मोठमोठे ट्रक जे असं जड सामान वाहून नेतील त्या सगळ्यांचा उपयोग केलेला आहे आणि त्यांच्याकडं हे सगळं काम करण्यासाठी एका रात्रीत हे सगळं काम करण्यासाठी आवश्यक असं मनुष्यबळ त्यांनी जमा केलेलं असावं असा पोलिसांचा संशय आहे. कारण मी सुरुवातीला सांगितलं टॉवर हा व्यवस्थित बॅलन्स करून त्याचं म्हणजे फाउंडेशन स्थापत्य पद्धतीने डिझाईन करून त्याची जी स्टील स्ट्रक्चर आहे ते डिझाईन करून त्याचं स्वे ॲनालिसिस करून तो वाऱ्याने कोलमडणार नाही, ठामपणे उभा राहील अशा पद्धतीने त्याचं जे स्ट्रक्चरल संकल्पना आहे ते केलं जातं आणि नट बोल्ट वापरून असा वर चिंचोळ्या आकारात जाणारा मनोरा उभा केलेला असतो आणि त्याच्यावर म्हणजे इलेक्ट्रिक त्याचबरोबर टेलिकम्युनिकेशन पद्धतीचे जी काही उपकरणं आहेत, जे काही ध्वनी स्वीकारणाऱ्या आणि ध्वनी वितरित करणाऱ्या त्यांच्या ज्या यंत्रणा आहेत त्या स्थापित केलेल्या असतात. पण त्या सगळ्या काढून टॉवरवर जायची शिडी, टॉवर ज्या अँगलने तयार केला आहे ते सगळे अँगलचे नट आणि बोल्ट खोलून टॉवर व्यवस्थित मोकळा करून सगळे नट, अँगल, बोल्ट हे सगळे ट्रकमध्ये लादून तिथून वाहून नेऊन चोरटे पसार झालेले आहेत आणि हे कोडं आजतागायत कोणाला उलगडलेलं नाही. काळजीपूर्वक नियोजन पद्धतीने केलेली ही अत्यंत निष्णात अशी चोरी आहे असं म्हणायला काय हरकत नाही. ह्या वाईट कामाला आपण निष्णात म्हणतोय, परंतु चोरट्यांच्या कसब आणि कौशल्याचं सुद्धा इथे आपण दखल घेतली पाहिजे. मी सांगितलं की अवजड यंत्रसामग्री आणि वाहने असल्याशिवाय हे काम शक्य होणारं नाही. हा टॉवर उतरवायचा कसा जमिनीवर, नटबोल्ट सैल कसे करायचे, ते कुठलाही आवाज न होता खाली कसे आणायचे, हे सगळं व्यवस्थित नियोजन करून कुशल पुरेसं मनुष्यबळ गोळा करून तांत्रिक ज्ञानाने माहितगार असलेली लोक गोळा करून आणि ते कुठं नेऊन कुणाला विकायचं आहे, कसं डिस्पोज ऑफ करायचं, त्याचा निपटारा कसा करायचा आहे, विल्हेवाट कशी लावायची, इतकं बारीक सारीक नियोजन करून चोरट्यांनी मोठा डल्ला मारलेला आहे, मोठा डाका टाकलेला आहे आणि एका रात्रीत हा मोबाईल मनोरा किंवा मोबाईल टॉवर जमिनीवरून गायब केलेला आहे. तो उडून गेला का उडून नेला हे पोलीस त्यांच्या तपासात आपल्याला लक्षात येईल आणि यंत्रणा त्यांचं काम करत आहे, यंत्रणा शोध घेत आहे. मला वाटत नाही की ती चोरी सापडणार नाही, कारण कुठे ना कुठे व्हिडिओ कॅमेरे असतात, कुणी ना कुणी कुठून काय गेलं आहे, जड सामान कोणी वाहून नेलं का, टोल नाके असतात, कुठंही ते दृष्टीस पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरीही चोरट्यांनी गावातला सगळ्यांसमोर उभा असलेला मोबाईल टॉवर एका रात्रीत गायब केला. हे त्यांचं खरोखर कसब आहे, कौशल्य आहे. चोरी ही चोरीच आहे, त्याचं उदात्तीकरण करण्याचं काही कारण नाही. पोलीस त्यांना शोधतील आणि गुन्हा दाखल करून त्यांच्यावर विविध गुन्ह्याची म्हणजे भारतीय न्याय संहितेची कलमं लावून त्यांना अटक करून त्यांना न्यायालयापुढे हजर करून त्यांच्यावर गुन्हा हा शाबित होणार आहे. शाबित कसा करायचा याच्यासाठी कागदोपत्रीचे पुरावे, इलेक्ट्रॉनिक पुरावे, CCTVमध्ये CCTV कॅमेऱ्यात बद्ध झालेल्या सगळ्या क्लिपा आणि लोकांचे जबाब नोंदवावे लागतील. त्याच्यानंतर या चोरट्यांना शिक्षा होण्याची शक्यता आहे. तुम्हाला ह्या चोरीबद्दल काय वाटतं मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा. माझे रील लाईक आणि शेअर करा. मला फॉलो करायला विसरू नका. माझे व्हिडिओ पाहत जा, लाईक आणि शेअर करा आणि माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. अनवट वाटेवर निरंतर चालणारा मी एक वारकरी वाटसरू आहे. तुम्हाला ह्या प्रवासात माझ्यासोबत जोडलेलं राहायचं असेल तर माझा चॅनल सबस्क्राईब करून माझ्यासोबत पावलं टाकायला सुरुवात करा, अशी माझी तुम्हाला विनंती आहे. या नोटवर तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.